देवळाली कॅम्पमध्ये महिलांकडून तरुणाला चोप, चोरीच्या मोबाईलवरून अश्लील मेसेज पाठवण्याचा आरोप, मुली महिलांना त्रास देणारा आरोपी अटकेत, देवळाली पोलिसांची तातडीने कारवाई. सविस्तर बातमी. नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात महिलांना आणि मुलींना चोरीच्या मोबाईलवरून अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका तरुणाला संतप्त महिलांनी चांगलाच धडा शिकवला. संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील महिलांनी आरोपीला पकडून त्याची धुलाई केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुण हा चोरीच्या मोबाईल फोनचा वापर करून विविध महिलांना आणि तरुणींना अश्लील संदेश पाठवत होता. गेल्या काही दिवसापासून महिलांना सतत त्रास होत असल्याने त्यांनी याबाबत चौकशी सुरू केली. अखेर संबंधित तरुणाचा शोध लागल्यानंतर संतप्त महिलांनी त्याला पकडून जाब विचारला आणि त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विरोधात संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यातून आणखीन काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांना त्रास देणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.